हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 5 वर्षांपूर्वी नवनीत राणांना पाठिंबा देऊन मोठी चूक केली, ती चूक आता सुधारायची आहे। शरद पवारांचा नवनीत राणांवर निशाणा। सुधीर मुनगंटीवार बहीण भावावर बोलले तो महिलांचा सन्मान होता का? उद्धव ठाकरेंचा सवाल। मुनगंटीवारांच्या मानगुटीवर बसून माफी मागायला लावा, ठाकरेंचा हल्लाबोल। देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा, काँग्रेसनं म्हटलं होतं। याचा अर्थ जास्त मुलं असणाऱ्यांना काँग्रेस देशाची संपत्ती वाटेल। मोदींच्या टीकेनंतर राजकीय वातावरण तापलं। काँग्रेस जास्त मुलं होणाऱ्यांना संपत्ती वाटेल म्हणतात, मग 10 वर्ष मोदींनी कमी मुलं असणाऱ्यांना संपत्ती का नाही वाटली? मोदींच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा सवाल। मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतोय। अमरावतीमधील सभेत शरद पवारांचा मोदींवर निशाणा। संविधानावर संकट येण्याची शक्यता, पवारांचं वक्तव्य। बिश्नोई गँगच्या नावे फोन करत जितेंद्र आव्हाडांकडे पैशांची मागणी, अन्यथा सलमान खानसारखं प्रकरण करण्याची धमकी। यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्यासाठी मोलाची भूमिका बजावू, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील। जातनिहाय जनगणनेसाठी आग्रही, अजित पवार गटाकडनं जाहीरनाम्याची घोषणा। महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांची उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचार रॅली, तर अर्ज भरण्यापूर्वी श्रीरंग बारणे, हिना गावित यांचं शक्तीप्रदर्शन। संभाजीनगरमधनं मवियाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंकडनं अर्ज दाखल, अर्ज भरल्यानंतर खैरेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन। बीडमधनं बजरंग सोनावणेही आज अर्ज दाखल करणार। सुरतला जाताना वसईमधील चहाच्या टपरीवरनं मी ठाकरेंना केल्यानंतर त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली, पण मी त्यांना खूप उशीर झाल्याचं सांगितलं। एका मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंसारखा नीच आणि निर्लज्ज माणूस आजपर्यंत पाहिला नाही। भाजप त्यांना जेलमध्ये टाकणार असल्यानं सुरतला पळाले, आदित्य ठाकरेंचा निशाणा। शेअर बाजाराची दमदार सुरुवात, सेन्सेक्सची 400 अंकांनी उसळली, तर एनएसईच्या निफ्टीत 130हून अधिक अंकांची वाढ। दिल्लीतल्या गाझीपूर लँडफिल साईटवरती आग, आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात विषारी वायू पसरला, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। आयपीएलमध्ये आज पहिल्या स्थानावरील राजस्थानची मुंबईशी लढत। मुंबई 6 अंकांसह गुणतालिकेत 7व्या स्थानी, जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना रंगणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।